मस्त गरमागरम कोथिंबीरीचे पराठे. चला, इतके छान हे पराठे होतात, अगदी मऊ लुसलुशीत पराठे होतात. चला तर मग आपल्याला याची रेसिपी पाहण्यासाठी मी सुनीता, कुक विथ सुनीता पराते या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये लाईक करा व कमेंट करायला विसरू नका. व शेजारी जी बेल आयकनची घंटा आहे तिला प्रेस करायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग आता इथे रेसिपीला सुरुवात करूया. तसं म्हटलं तर काय झालं की माझ्याकडनं आज कणिक जरा जास्तच भिजवले गेली, पण मी आता बाकीच्या पोळ्या केल्या व बाकीची उरलेली जी कणिक आहे ती घेतली. आता त्यामध्ये कोथिंबीर पण घरामध्ये होतीच, तर त्याच्यासाठी मी आता त्यामध्ये 1 चमचा हळद घातलेली आहे आणि धने पावडर घातलेली आहे 2 चमचे आणि तिखटपणानुसार मी तिखट घातले, चवीनुसार मी मीठ घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मूठभर कोथिंबीर घालून घ्यायची आहे. स्वच्छ अशी धुवून मस्तपैकी कोरडी करून अगदी बारीक कट करून घालायची आहे व सगळं काही व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे छान मस्तपैकी मिक्स केलेलं आहे. यामध्ये दुसरं काहीही जिन्नस घालायचं नाही, काहीही नाही. आता मस्तपैकी तेल वगैरे लावून, तुम्हाला तीळ टाकायचे तर तुम्ही टाकू शकता, ओवा टाकायचा तरी देखील तुम्ही टाकू शकता. अगदी झटकीपट मस्तपैकी हे कोथिंबीरचे पराठे होतात. तुम्ही सॉस बरोबर पण खाऊ शकतात किंवा अक्षरशः लिंबाचं लोणचं आहे त्याच्यावर पण खाऊ शकता, किंवा तुम्ही जर हिरवी चटणी करायची असेल तर हिरवी चटणी बरोबर देखील तुम्ही हे खाऊ शकतात. इथे छान मस्तपैकी आपला आता आहे कणिक भिजवून झालेली आहे. याला काही तुम्हाला भिजत ठेवायची सुद्धा गरज नाहीये. याचे आता तुमच्या किती तुम्ही असे गोळे तयार करू शकतात साईज प्रमाणे तसे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि मस्तपैकी छान व्यवस्थित असे पिठात बुडवून एक एक गोळा आपल्याला व्यवस्थित छान असा लाटून घ्यायचा आहे. लाटल्यानंतर जेवढी पारी, अगदी मीडियम पारी अशी लाटून घ्यायची आहे व त्यावर मस्त आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. पण तेल टाकल्यानंतर मात्र याच्यावर आपल्याला हे गव्हाचं पीठ जे आहे हे भुरकवून घ्यायचं आहे. त्याने काय होईल, मस्त असे लेयर्स पडतील आणि एकदम पराठा एकदम छान मस्त असा खुसखुशीत तयार होईल आपल्याला हा. आता मी हे तेल स्प्रेड करून घेत आहे व त्यावर मस्तपैकी असं पीठ भुरकवून घेत आहे पहा. आणि याच्यामध्ये हाफ घडी अशी इकडनं करून घ्यायची आहे, तिकडनं देखील घडी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकतात आणि एकदम मस्तपैकी हलक्या हाताने आपल्याला हा पराठा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. तुम्ही हा पराठा अगदी मुलांच्या टिफिन मध्ये देखील देऊ शकतात. एकदम छान होतो हा पराठा. यामध्ये जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही पालक देखील घालू शकता. एकदम छान पराठा होतोय हा. आता बघा, एकदम हलक्या हाताने आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी हे सगळेचे सगळे पराठे हे व्यवस्थित सगळे हलक्या हाताने सगळे लाटून घेत आहे. बघा, अजून एक करून दाखवते आहे तुम्हाला. पुन्हा आपल्याला त्यामधला एक गोळा उचलायचा आहे, मस्त पिठात बुडवून आपल्याला लाटून त्यावर तेल टाकून घ्यायचं आहे, पीठ भुरकवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि पराठा आपल्याला चारी साईडनी व्यवस्थित असा फोल्ड करून घ्यायचा आहे. वरतून तुम्ही थोडं थोडं मध्ये मध्ये तेल देखील लावू शकता. याने खूपच छान असे लेयर्स पडतात. बघा, याने एकदम छान असा चविष्ट असा आपला जो पराठा आहे हा तयार होईल. एकदम गरमागरम, एकदम मस्त, एकदम छान. मुलं देखील आवडीने खातात. कधी कधी नुसत्या पोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आला ना, तर असं काहीतरी व्हेरिएशन करून आपल्याला हा पराठा एकदम छान. बघा, आता हे सगळे पराठे मी तयार केलेले आहे. आता आपल्याला हे सगळेच पराठे जे आहे एक एक करून आपल्याला मस्तपैकी भाजून घ्यायचे आहे. तर इथे तवा गरम झालेला आहे व त्यावर आपल्याला हा पराठा टाकून घ्यायचा आहे. मस्त थोडेसे बबल्स आले की लगेच उलटवून घ्यायचं आहे व यावर मस्त तुम्हाला जर तूप घालायचं असेल तर तूप देखील घालू शकता. इथे मी तेलाचा वापर केलेला आहे. मस्त वरून आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असा पलटवून घ्यायचा आहे. बघा, एकदम छान मस्तपैकी मीडियम गॅसवरच करायचं आहे आपल्याला, नाही तर पराठे जळून जातील. आता हा छान मस्त पलटवून घ्यायचा आहे. दुसऱ्या साईडने देखील आपल्याला मस्त तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडतं ते टाकून घ्यायचं आहे. एकदम सुंदर असे छान लेअर सुटतात. बघा, आता हा आपला दोन्ही साईडनी मस्तपैकी आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. किती छान असा फुगलेला आहे, एकदम खूप सुंदर असे आणि पाती तयार होते आपले. एकदम छान असे लेयर्स तयार होतात. बघा, किती छान असा मस्त आणि खमंग वास सुटलेला आहे पूर्ण घरामध्ये. पटापट पटापट आपण एक एक, आणि हे लगेच होतात, पटकन होतात, त्यामुळे आपण हे गरम गरम सर्व देखील करू शकतो. आता मी हा प्लेटमध्ये काढून घेते आहे आणि लगेच असा हा दुसरा देखील टाकून घेत आहे. बघा, आता पटकन असा पलटी करायचा आहे. पुन्हा तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित असं मस्त भाजून घ्यायचं आहे. बघा,
अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की करून बघा. असा कोथिंबिरीचा, पालकाचा किंवा मेथीचा असा देखील आपण करू शकतो. बघा आता हे अशा प्रकारे मी हे सगळे पराठे करून घेणार आहे. बघा किती छान मस्त असा फुगतो आहे, एकदम छान अगदी. नक्की करून बघा आणि आवडल्यास मला नक्की कमेंट करा. अशाच प्रकारच्या पुढे रेसिपी घेऊन येणार आहे मी. नवीन नवीन प्रकारच्या रेसिपी घेऊन येणार आहे. बघा किती सुंदर लेयर सुटलेले आहे, एकदम छान गरमागरम, अगदी मस्तपैकी नाश्त्याला, ब्रेकफास्टला तुम्ही नक्की करून पाहू शकता. आता इथे मी लोणच्या बरोबर जे मी लोणचं केलेलं आहे लिंबाचं, तुम्हाला पाहिजे असेल तर कैरीचं, फणसाचं, याच्या बरोबर तुम्ही खाऊ शकता. टोमॅटो सॉस बरोबर देखील खाऊ शकता. तुम्ही हे टिफिनला देखील देऊ शकता. घरी आल्यानंतर अगदी अचानक पाहुणे आले तरी तुम्ही हे बनवू शकता. चला तर मग, धन्यवाद.